नमस्कार मित्र हो, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळा माध्यमातून या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी सन 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करू देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी या संदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ आहे। यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी ही स्कीम असून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगासाठी ही योजना आहे। याकरिता आपण जाणार आहोत दिव्यांगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर। त्या ठिकाणी तुम्ही गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे mshfdc.co.in। या ठिकाणी या वेबसाईटवर गेल्यानंतर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई अशी वेबसाईट ओपन झालेली दिसेल। त्यानंतर तिच्या खाली आहे इंग्रजीमध्ये दिलेलं आहे बघा, महाराष्ट्र स्टेट जी योजना आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट म्हणून ते जे काही टॅब दिलेले आहे तिला आपण आता क्लिक करणार आहोत। तर या महाराष्ट्र स्टेट याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल। त्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण अर्ज भरणार आहोत। तर अर्ज भरण्यासाठी आपण या क्लिक केल्यानंतर हा पुढील इंटरफेस ओपन होईल। ओपन झाल्यानंतर रजिस्टर बटन, त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे ट्रॅक ॲप्लिकेशन। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आपल्याला ट्रॅक करण्याची सुविधासुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे की आपल्या अर्जाची स्थिती काय आहे म्हणून। तर आपण तर जाणार आहोत आपल्या या रजिस्टर या बटनावर। याला आपण क्लिक केल्यानंतर आपलं फॉर्म भरण्यासाठी हा इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये सुरुवातीला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, वैयक्तिक माहिती त्या रजिस्ट्रेशनमध्ये। तर त्या वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला सगळ्या बाबीची माहिती भरायची आहे। सुरुवातीला आपण टाकणार आहोत मोबाईल नंबर, नंतर आहेत आधार नंबर। तर मोबाईल नंबर टाकूया। त्यानंतर आपण आधार नंबर टाकणार आहोत। या ठिकाणी मी डेमोची माहिती तुम्हाला देतोय, डेमो भरून दाखवतो आहे। तुमची प्रत्यक्षात माहिती या ठिकाणी असेल। यूडीड नंबर म्हणजेच या ठिकाणी युनिक डिसेबिलिटी ID जो आहे त्याचा जो नंबर आहे त्या ठिकाणी आपल्याला तो टाकायचा आहे, जो की आपल्याला 18 अंकी असा हा आय कार्ड ते मिळालेलं असतं त्या अपंगाच्या बाबतीमधलं। तर त्या ठिकाणी आपण तो नंबर टाकणार आहोत जो तुमचा असेल तो। त्याच्यानंतर आपली स्वतःची अर्जदाराची ईमेल ID टाकायची आहे आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे। आता पुढील पेज ओपन होईल पर्सनल डिटेलमधलं। तर त्या ठिकाणी बेनिफिशियरी फर्स्ट नेम, जो काही अर्जदार असेल त्याचं पहिलं नाव टाकायचं आहे। त्यानंतर त्याचं मिडलचं नाव टाकायचं आहे। अर्जदार जर पुरुष असेल तर त्याचं वडिलाचं नाव, महिला असेल तर पतीचं नाव, मुलगीचं असेल तर वडिलाचं नाव। त्यानंतर बेनिफिशियरीचं लास्ट नेम, आडनाव जे आहे त्या ठिकाणी ते आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर पुढील पेज आहे टॅब आहे बेनिफिशियरी मदर्स फर्स्ट नेम। आईचं नाव, फक्त आईचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं नाही। जर या ठिकाणी मुलाची जर आई असेल तर त्या ठिकाणी मुलाच्या आईचं नाव आणि त्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव येईल। आणि महिला जर अर्जदार असेल तर तिच्या आईचं नाव आणि त्या ठिकाणी तिच्या वडिलाचं नाव या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर बेनिफिशियरीमध्ये मदर्स जे नाव आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टाकत असताना बेनिफिशियरीचा लास्ट नेम पाटील टाकल्यानंतर आहे बेनिफिशियरी मदर्स फर्स्ट नेम, आईचं नाव टाकलेलं आहे। त्यानंतर बेनिफिशियरीची जर आई जर महिला अर्जदार असेल तर तिच्या आईचं नाव आणि तिच्या वडिलाचं नाव येईल त्या ठिकाणी। नाहीतर पुरुष जर असेल तर स्वतःच्या वडिलाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला टाकता येतं। तर या ठिकाणी आपण आता मदर्स लास्ट नेम जे आहेत आडनाव, महिलाचं जर असेल तर तिच्या आईकडलं ना, आपल्या जर आईचं असेल तर स्वतःच्या अर्जदाराच्या, तर मग स्वतःचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख निवडून घ्यायची, वर्ष निवडायचं आहे आणि महिना निवडून तारीख त्या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला आपलं वय त्या ठिकाणी दाखवून, त्यानंतर जेंडर आहे आपलं लिंग जे आहे ते मेल आहे, पुरुष आहे, महिला आहे ते काय टाकायचं ते निवडायचं आहे। मेल असेल तर मेल, रक्तगट निवडायचा आहे। त्यानंतर आपली जी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी ती निवडायची आहे। याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसोबत इतर कॅटेगरी सर्व दिलेल्या आहेत। तुमची जी असेल त्या ठिकाणी तिला तुम्ही क्लिक करून निवडू शकता। समजा आता या ठिकाणी जर जनरल वगळता इतर जर कॅटेगरी जर निवडली तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट विचारतं, तर ते जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं
गरजेचे असेल। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही जातीचं प्रमाणपत्र असेल तर ते JPG किंवा JPEG स्वरूपामध्ये अपलोड करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी जनरल केल्यानंतर खाली विचारते की या ठिकाणी तुमचं व्हेकल टाईप तुम्हाला कुठल्या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे। त्या ठिकाणी योजनेसाठी जो काही अर्ज भरणार आहोत आपण, आपल्याला कुठल्या योजनेखाली आपल्याला नेमकं कुठलं बेनिफिट पाहिजे त्या हिशोबानं आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। या ठिकाणी तुम्ही माल वाहतुकीसाठी ई कार्ट निवडणार आहात का, किंवा फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी ई कार्ट निवडणार आहात, किंवा तुम्हाला जो काही ई रिक्षा पाहिजे आईस्क्रीमसाठी पाहिजे आहे का, किंवा प्रवाशासाठी ई रिक्षा पाहिजे का, किंवा इतर बाबीसाठी जर असेल तर ऑर्डर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। याचं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे काय हवं आहे त्या ठिकाणी निवडू शकता। मी या ठिकाणी एक निवडतो। त्यानंतर लग्नाची स्थिती जी आहे ती मॅरिटल स्टेटसमध्ये टाकता येईल। मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अविवाहित असेल अनमॅरिड, विधवा असेल तर विडो, आणि त्याच्यानंतर घटस्फोट असेल तर डायव्होर्स। त्यानंतर बेनिफिशरी जे आहे त्या ठिकाणी त्याचं बेनिफिशरीचं जे गार्डियन आहे किंवा बेनिफिशरीचं जे पालकत्व आहे तर त्या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं आहे। पुरुष असेल तर त्याच्या वडिलाचं टाकेल, महिला असेल तर तिच्या पतीचं टाकेल नाव त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मग मोबाईल नंबर टाकायचा आहे, बेनिफिशरीचा मोबाईल, इतर दुसरा जो आहे अल्टरनेट मोबाईल नंबर तो टाकायचा आहे त्या ठिकाणी। त्यानंतर रिलेशनशिप जे असेल ते वडील असेल तर वडील, आई असेल तर आई, आणि इतर असेल तर इतर। त्या ठिकाणी एक निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर बेनिफिशरी एज्युकेशनल डिटेल्स, अर्जदाराचं शिक्षण काय आहे, प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिप्लोमाधारक आहे का, ग्रॅज्युएट आहे का, पोस्ट ग्रॅज्युएट आहे का, आणि शिकलेला नाही असेल तर अनएज्युकेटेड। या ठिकाणी समजा मी कुठलं एक या ठिकाणी एक टॅब निवडतो। त्याच्यानंतर त्याला नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा पुढचं जे पेज होईल त्यानंतर पुढील पेज ओपन होईल 3 नंबरचं। या ठिकाणी तिसरं क्रमांकाचं पेज ओपन झालेलं आहे। त्या ठिकाणी आता करस्पॉन्डंट ॲड्रेस तुमचा जो काही वैयक्तिक आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तो त्या ठिकाणी तो टाकायचा आहे। पिनकोड ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपण अगोदरच भरल्यामुळे त्या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर तुम्ही रेसिडेन्शियल महाराष्ट्राचे आहात का, नसेल तर तुम्ही या स्कीमसाठी पात्र राहणार नाहीत। तुम्ही जर महाराष्ट्राचे जर रहिवासी असाल तरच त्या योजनेचा लाभ घेता येईल। या ठिकाणी यस या ठिकाणी करायचं आहे, आणि त्या ठिकाणी तुमचं रहिवासी प्रमाणपत्र जे आहे डोमिशियल जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते आपल्या जे काही ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट ठेवलेले आहेत त्या ठिकाणच्या डॉक्युमेंटमधून ते निवडू शकता। या ठिकाणी आता मी तुम्हाला एक डेमो दाखवत आहे की मी या ठिकाणी समजा माझी फाईल या ज्या ठिकाणी ठेवलेली असेल त्या फाईल त्या ठिकाणावरून मी ज्या ठिकाणी मी डॉक्युमेंट ठेवलेले आहेत त्या ठिकाणी मी ते निवडणार आहे। तर समजा माझं मी फोल्डर ओपन केल्यानंतर माझं जे फोल्डर आहे त्यानंतर त्या ठिकाणी मी माझी सर्व डॉक्युमेंट अपलोड करणार आहे। ही जी माहिती आहे ही डेमो दाखल आहे। या ठिकाणी मी आता एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी रहिवासी म्हणून एक निवडतो, ते JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे स्टेट आहे आपलं तर ते महाराष्ट्र म्हणून निवडणार। डिव्हिजन जे आहेत तुमचे जे डिव्हिजन आहेत यामध्ये दिलेले, तुम्ही ज्या डिव्हिजनमधले आहात त्या डिव्हिजनमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा ज्या डिव्हिजनमध्ये येतो तो डिव्हिजन तुम्ही निवडायचा आहे। त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जर डिव्हिजन निवडला तर या ठिकाणी मराठवाड्यातील जेवढे काही जिल्हे आहेत त्या रिजन अंतर्गत येणारे सर्व जिल्हे या ठिकाणी दाखवल। मी त्या ठिकाणी जालना जर सिलेक्ट केलं तर जे आपला ब्लॉक जो आहे तो घनसावंगी किंवा परतूर जो आंबड जो काही तालुका असेल तुमचा तो त्या ठिकाणी ब्लॉक निवडू शकता। त्यानंतर तुमचं स्वतःचं जे काही गावाचं नाव असेल त्या ठिकाणी ते गावाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस हा एकच असेल तर त्या ठिकाणी येस म्हणायचं आहे, आणि तुमचा पत्र व्यवहाराचा पत्ता दोन्ही सेम असतील तर त्या ठिकाणी तुम्ही येस करून खाली तुमच्यासाठी ॲड्रेस प्रूफचा जो काही डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, त्याच्यानंतर इलेक्शन कार्डचं वोटर इन्फॉर्मेशन आयडेंटिफिकेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही ते निवडू शकता। त्याच्यापैकी कुठलाही एक कार्ड निवडून त्या ठिकाणी त्या अपलोडसाठी किंवा इन्सर्ट करण्यासाठी ते ठेवायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्ही ते प्रमाणपत्र अपलोड करणार आहात। त्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही
ही सर्व माहिती भरल्यानंतर तर ॲड्रेसची तुम्ही नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता डिसेबिलिटी डिटेल्स म्हणजे अपंगत्वाचं तुमचं काही जे काही डिटेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती आहे. जर तुम्ही डिसेबिलिटी असाल, तुम्ही अपंग असाल किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येतो. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं अपंगाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे UDID नंबर आहे का, युनिफाईड डिसेबिलिटीचा जो ID आहे तो आहे का, किंवा नेमकाच काढायला असेल तर टेम्पररी ID मिळालेला असेल तर तो त्या ठिकाणी तो UDID ID जो आहे UDID त्या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी परमनंट ID टाकल्यानंतर तो 18 अंक असतो तो आपण ऑलरेडी टाकलेला आहे या ठिकाणी. तर त्या संदर्भामध्ये आपला परमनंट असेल तर या ठिकाणी त्याचा आपलं पर्सेंटेज जे असेल दिव्यांगत्वाचं अपंगाचं जे काही टक्केवारी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे. 41च्या पुढची टाकायची आहे. 41च्या आतली टाकली तर तुम्ही त्या योजनेला पात्र नाही, त्याच्या खाली ते घेतही नाही. त्यासाठी 40च्या पुढील जे काही टक्केवारी आहे अपंगत्वाचे प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी घेत आहे. या ठिकाणी तुमचं जे काही टक्केवारी असेल त्या ठिकाणी तुम्ही ती टाकायची आहे. त्यानंतर तुमची डिसेबिलिटी जी आहे तर या ठिकाणी अनेक असे अपंगत्वाचे प्रकार दाखवलेले आहे. तुमच्या प्रमाणपत्रावरील जे काही अपंगत्व किंवा दिव्यांगाचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल त्या ठिकाणी ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून निवडायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही निवडण्यासाठी तुमच्या प्रमाणपत्रावर पण तुम्ही वाचू शकता की नेमकं कुठलं आपल्याला या ठिकाणी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी जी आहे तुमचा अपंगत्व आहे तो जन्मजात आहे का, असेल तर येस करा, नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दिनांक विचारेल कधीपासून झालेला आहे त्या ठिकाणी तो दिनांक तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही डिसेबिलिटी बाय बर्थ असाल, जन्मापासून असेल तर येस करायचं आहे. आणि मग एरिया तुमचा जो काय अपंगत्वाचा आहे त्या ठिकाणी तो निवडायचा आहे की तुम्हाला नेमकं अपंगत्व कुठं आलेलं आहे म्हणून. त्यानंतर पुढील पेजला नेक्स्ट केल्यानंतर ओपन झाल्यानंतर 5वं पेजमध्ये तुम्हाला ते विचारते की तुमचं जे काही स्थिती आहे सध्या तुमची उत्पन्नाची म्हणा किंवा तुम्ही काम करत आहात त्याची. तर एम्प्लॉई असाल तर एम्प्लॉई, अनएम्प्लॉईड असाल तर अनएम्प्लॉईड. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, एम्प्लॉईड जर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. या ठिकाणी आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुम्ही जर गव्हर्नमेंटचे सर्वंट आहात का, यस नो, तर नो करायचं आहे. असेल तर तुम्ही या योजनेला पात्र नाही. त्यानंतर आता पॉवर्टी लाईन इन्फॉर्मेशन, तुमचं जे काही गरिबीचं जे क्षेत्र आहे त्या गरिबीच्या क्षेत्रामधून उत्पन्नाच्या स्रोतानुसार तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. नॉट अवेलेबल, अंत्योदय योजना, APL मध्ये, BPL मध्ये, त्याच्यानंतर अंत्योदय योजना, याच्यामध्ये जे काही असेल त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम जे आहे 10,000च्या खाली, 10,000च्या वरती ते 1 लाखापर्यंत, 1 लाख ते 2.5 लाखापर्यंत आणि 2.5 लाखाच्या पुढं. 2.5 लाखाच्या पुढं असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होणार नाही. याच्यासाठी अटच आहे की 2.5 लाखाच्या आतमधलं उत्पन्न असावं. त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या आतील जे काही उत्पन्न असेल त्या ठिकाणी त्याला तुम्ही निवडू शकता. आणि याला उत्पन्नाचं निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही तुमचं उत्पन्न असेल त्या पद्धतीने त्याला सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आयडेंटिटी आणि बँक डिटेल या ठिकाणी तुम्हाला विचारेल. तर त्या ठिकाणी तुम्ही आयडेंटिटी तुमचं जे काही ID प्रूफ आहे, ओळखपत्र आहे, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्याच्यापैकी जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ID प्रूफ, आधार कार्ड या ठिकाणी ऑटोमॅटिक म्हणजे त्या ठिकाणी नंबर आलेला आहे आपण अगोदरच टाकल्यामुळं. त्यानंतर आता बँक डिटेलमध्ये आपण टाकणार आहोत ज्या ठिकाणी आपल्या बँकला आधार अपडेट असेल आणि आधार लिंक असेल त्या ठिकाणी ती बँक आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्या बँकेच्या डिटेलमध्ये अकाउंट होल्डरचं आपण पूर्ण नाव या ठिकाणी टाकणार आहोत. जसं बँक पासबुकवर नाव आहे ते पूर्ण त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँकेचा जो काही असेल 10 अंकी असेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी तो टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जी बँक असेल निवडलेली त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करून ठेवायचं आहे किंवा टाईप करायचं आहे. त्यानंतर त्या बँकेचा IFSC कोड जो आहे तो त्या ठिकाणी तो IFSC कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅपिटलमध्ये पूर्ण. त्यानंतर ब्रँचचं जे नाव आहे त्या ब्रँचचं नाव, ज्या गावाची ब्रँच असेल ते ब्रँचचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर ब्रँच कोड आहे बघा पुढे, तर या ठिकाणी ब्रँचचं नाव टाकल्यानंतर ब्रँचचा जो कोड आहे पासबुकवर असतो, शाखेचा क्रमांक, त्याच ठिकाणी तो ब्रँच कोड टाकू शकता. त्यानंतर पासबुकचं पहिलं पेज जे आहे ज्या ठिकाणी आपला अकाउंट नंबर मेन्शन केलेला असतो त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. या ठिकाणी ती पासबुकची पहिली झेरॉक्स जी प्रत आहे या ठिकाणी आपण ती अपलोड करणार आहोत. त्यानंतर तुम्ही कुठल्या बिझनेससाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू इच्छिता, तुम्हाला कुठल्या आवडीचा व्यवसाय आहे त्या पद्धतीने, मग खाद्यपदार्थ विक्री आहे, स्वतंत्र व्यवसाय आहे, किरकोळ व्यापार आहे, अन्य व्यवसाय आहे, त्यानंतर वाहतूक व्यवसाय आहे, त्याच्यापैकी जे काही निवडायचं असेल तुम्हाला त्या ठिकाणी त्या ई रिक्षासाठी तुम्ही तो विभाग निवडू शकता.
त्यानंतर मी या ठिकाणी समजा जर खाद्यपदार्थ विक्री जर निवडायचं असलं तर मी खाद्यपदार्थ विक्री निवडेल. त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय, किरकोळ व्यापार, अन्य व्यवसाय, ट्रान्सपोर्ट बिझनेस जे आहे, वाहतुकीचा व्यवसाय जर करत असाल, वाहतूक करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यापैकी एक निवडू शकता. त्यानंतर आता मी या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री याला क्लिक करतो आहे, समजा एक डेमो दाखल. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला जो फोटो आहे, वैयक्तिक फोटो आपण अपलोड या ठिकाणी करणार आहोत, जे की JPG आणि PNG किंवा कुठल्या ज्या फॉर्मॅटमध्ये असेल तर या त्याच्यानंतर आहे माझी सिग्नेचर अर्जदाराची सिग्नेचर जी आहे ती अपलोड करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला नेक्स्टमध्ये पेजवर येईल रजिस्ट्रेशन फॉर्म, आपल्याला या ठिकाणी रिव्ह्यू येईल, डिक्लेरेशन की माझं हे नाव असून माझं हे वय आहे आणि मी या ठिकाणचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी माझं सर्व डिटेल या ठिकाणी मला मान्य आहे आणि मी जी माहिती भरलेली आहे ती खरी भरलेली आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत स्कीमच्या, त्या सर्व अटी आणि शर्ती मला मान्य आहे आणि या जर मान्य असल्यानंतर आपण या ॲक्सेप्ट ऑल टर्म्स म्हणजे आपण या सगळ्याला यस करणार आहोत, स्वीकारणार आहोत या सगळ्या टर्म्स आणि त्या पद्धतीने मी त्या टर्म्सला अनुरूप राहून माझा हा अर्ज निवडला जाईल. त्यानंतर त्याला नेक्स्ट केल्यानंतर मोबाईल नंबर येईल. मोबाईल नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी सेंड OTP या ठिकाणी करायचा आहे. तर सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर तुमच्या OTP येऊन जाईल आणि तो OTP आपण सेंड OTP केल्यानंतर पुढचं एक जे शेवटची टॅब आहे त्या ठिकाणी ती ओपन होणार आहे. आता मी या ठिकाणी डेमो डबी म्हणून भरत आहे फॉर्म, म्हणून मी या ठिकाणी शेवटचं स्टेप जे आहे ती टाकणार नाही. या ठिकाणी तुम्हाला OTP म्हणून टाकायला विचारेल तर या ठिकाणी OTP टाकायचा आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ID मिळून जाईल.